रामकृष्ण माऊली. मनाला वाटतं कधी कधी थोडा आनंद घ्यायला काय हरकत आहे, बरोबर. पण हळूहळू तेच थोडं सवय बनती, व्यसन बनते आणि मग माणूस स्वतःच्या इंद्रियांचा गुलाम बनतो, नोकर होतो. इथे खरा प्रश्न आहे की आपण इंद्रियांवर चालतो की इंद्रिय आपल्यावर चालतात. चला पाहूया संत ज्ञानेश्वर महाराज ह्या विषयी नेमकं काय सांगतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13 आणि वही 84. महाराज माऊली म्हणतात, तर तरी कंद प्राणाची बळे इंद्रिय वर्तयनाचे मेळे विभावनिया येती फाळे विषयांचे. ज्ञानेश्वर माऊलींना ह्या वहीमध्ये इच्छा, वासना आणि आकर्षण यांची शक्ती कशी आहे ह्याबद्दल एकदम सविस्तर सांगितलेलं आहे. लक्ष द्या. माऊली म्हणतात की ही शक्ती इतकी प्रभावी, स्ट्रॉंग, भयानक असते की ती आपल्याला मनाला आणि इंद्रियांना सहज आकर्षित करते. आपली इंद्रिय म्हणजे डोळे, कान, जीभ, त्वचा आणि मन ही सगळी मिळून बाह्य जगातील सुख देणाऱ्या गोष्टी ह्याकडेच आपल्याला खेचत असतात, ओढत असतात. म्हणजे चांगलं दिसणारं, चविष्ट अन्न, गोड बोलणं, सुखद अनुभव ह्या गोष्टीला मन भुलतं. हे सगळं आहे ना, हे सगळं मनाला इतकं आवडतं आणि ते पुन्हा पुन्हा हवंसं वाटतं. असं करत करत मन बाह्य सुखात देणाऱ्या गोष्टी मागे धावत असतो, असे माऊली सांगतात. आणि हळूहळू माणूस त्या गोष्टींच्या इतक्या आहारी जातो की त्यामधून बाहेर निघणं माणसाला कठीण होऊन जातो, बरोबर. ह्यामुळे मन अस्थिर होतं आणि खऱ्या शांततेपासून माणूस दूर जातो. म्हणून ह्या वहीमध्ये माऊलीने सूचित केले आहे की जर आपण इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं नाही ना, तर त्या आपल्याला बाह्य सुख देणाऱ्या गोष्टीच्या जाळ्यात अडकून ठेवतील आणि माणूस वाईट बनेल, बरोबर. म्हणून माणसामध्ये मनावर नियंत्रण आणि ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर चूक व्हायला थोडी वेळ लागत नाही, असे माऊली सांगतात. म्हणजे इंद्रियांचा खेळ दिसायला छोटा असतो पण याचे परिणाम खूप मोठे असतात, बरोबर. संयम ठेवा, नाहीतर बाह्य सुखद गोष्टी तुमच्यावर राज्य करतील. जय हरी.